लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत, याचबरोबर तुमचा जर हप्ता एखादा आलेला नसेल तर नेमकं काय कारण असणार आहे, या संदर्भातील पूर्ण माहिती अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला चेक करता येतं। हे कशा पद्धतीने चेक करता येईल या संदर्भातील पूर्ण माहिती आपल्या चॅनलचे मुख्य एडिटर यांच्या माध्यमातून सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत भेटलेल्या एकूण हप्त्याची माहिती व सध्या स्थितीस असलेला स्टेटस बघायचा असेल तर सर्वप्रथम गुगलमध्ये लाडकी बहीण योजना हा कीवर्ड सर्च करा। त्यानंतर ही जी तुमच्या समोर पहिली वेबसाईट दिसत असेल ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करा। या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल। वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदार लॉग इन हा एक पर्याय दिसत असेल। या अर्जदार लॉग इन पर्यायावरती क्लिक करा। आता तुमच्या समोर अशा प्रकारचा एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारण्यात येईल। आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी स्वतः रजिस्ट्रेशन केलेलं असेल म्हणजे घर बसल्या आपला मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून या शासनाकडून देण्यात आलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करून अर्ज भरलेला असेल अशाच लाडक्या बहिणींना या ठिकाणी संपूर्ण हप्त्याची माहिती व स्टेटस पाहता येणार आहे। तर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर टाकलेला होता तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून जो खाली कॅप्चा देण्यात आलेला आहे तो कॅप्चा व्यवस्थित टाकून या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो अर्ज केलेला होता त्या अर्जाची या ठिकाणी माहिती दाखवली जाईल, ज्यामध्ये लाडक्या बहिणींचं नाव या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर, फोटो आणि ॲप्लिकेशन स्टेटस दाखवलं जाईल। त्यानंतर जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर त्याचीसुद्धा या ठिकाणी माहिती दाखवली जाईल। आणि ॲक्शन्समध्ये तुम्हाला इथे एक आईचा सिम्बॉल दिसत असेल, यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या संपूर्ण अर्जाची माहिती दिसेल व त्यासमोरील एक सिम्बॉल आहे त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर आत्तापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती रक्कम जमा झालेली आहे म्हणजे लाडक्या बहिणीचे एकूण किती पैसे जमा झालेले आहेत ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एकूण आत्तापर्यंत 25,500 रुपये जमा झालेले आहेत। संपूर्ण विवरण तुम्ही पहिल्या हप्त्यापासून या ठिकाणी तपासू शकता। यामध्ये जर तुम्हाला चालूमधल्या हप्त्याची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी हप्ता आलेला नसेल आणि या ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये कोणत्याही प्रकारची जर त्रुटी दाखवत असेल किंवा मागील महिन्यातील तुम्हाला हप्ताच आलेला नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की तुम्हाला नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या एकूण आत्तापर्यंत आलेल्या हप्त्याची माहिती व मागील हप्त्याचं स्टेटससुद्धा या ठिकाणी पाहू शकणार आहात। आता पुढील व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर याच वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार कशी करावी यावरती व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे पुढील व्हिडिओ नक्की पहा। भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र।